नमस्कार, मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग। आज आपला विषय आहे पुऱ्यांचा। साध्याच पुऱ्या आहेत। काल पातळ भाजी केली होती, पातळ भाजी उरली, मग त्याचे पराठे करा। मग पातळ भाजीच्या आपण पुऱ्या करणार आहोत। आणि आता उपास झाला तर आषाढी एकादशीचा, तर केळी उरली, त्या पिकल्या केळ्याच्या पुऱ्या पण आपण बघणार आहोत। चला साहित्य बघूया स्वयंपाकात। पिकलं केळ जे उरलं होतं ना, ते मी मिक्सरमधून काढून घेतलंय। आणि आता आपण काय करणार आहोत, मी हे तांदूळाचं पीठ घेतलंय। हे तांदूळाचं पीठ मी इथे टाकते आणि याच्यामध्ये मी हा टाकते रवा। अंदाजानेच घेतलंय, हे काही मोजून वगैरे मी घेतलेलं नाही। आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे गूळ, बस एवढा गूळ। की हे टाकल्यानंतर त्यामध्ये मी टाकते आहे तूप थोडंसं। हे 1 चमचा तूप मी यामध्ये घातलं आणि मिठाची 1 कणी आणि वेलची पावडर, बस हे साहित्य मी घेतलं। अजून मी हा केळ्याचा लगदा मिक्सरमधून काढलेला घेतलाय। आता हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं चांगलं। आणि हे यामध्ये जेवढा केळ्याचा लगदा मावेल तेवढंच आपल्याला बनवायचं। ही पुरी फार चविष्ट लागते। म्हणजे असं की माझ्या लहानपणी खेड्यांमधून जत्रा भरायची, याची जत्रा त्याची जत्रा आजूबाजूच्या खेड्यात। आणि त्या जत्रेमध्ये आम्हाला खाण्याचा एक गोड पदार्थ असायचा। चण्याची डाळ आणि गूळ यापासून ते खाजा बनवायचे, जाड शेवेसारखा आकार असायचा। आणि तो खाजा खायला भयंकर चांगला लागायचा। गूळ आणि बेसनाचा तो खाजा स्थानिक लोक बनवायचे, जत्रेमध्ये तो विकायला ठेवायचे। आणि तो आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून गेलेले मुलं मुली आम्ही तो खायचो। तर तो खाजा कुटकुटीत असतो, खुसखुशीत नाही। मी कुटकुटीत हा शब्द वापरलाय। तो खाजा कुटकुटीत असतो। तर त्या खाजाची चव जी असते तशी चव या केळ्याच्या पुरीला येते। आता हिला पुरी नाही म्हणता येणार, कारण ही पुरीसारखी फुगत नाही। तर हा केळ्याचा खाजा, आपण रवा आणि तांदूळाच्या पिठापासून बनवलेला हा केळ्याचा खाजा। तर याच्यामध्ये मी गूळ टाकला आहे, वेलची टाकली आहे आणि हे आता मी तुमच्यासमोर मळून घेते। आता हे मळून झालं तर ते कसं दिसतं, एक गोळा मी मळून ठेवलेला आहे। हा बघा, हा खाज्याचा मळलेला गोळा। आणि हा खाजा कसा असतो ते पण बघा, हे असं असं तुटतं शेवेसारखं, पण हे ठिसूळ असतं आणि खूप छान लागतं। आणि हे 2-3 दिवस टिकतं, खायला अतिशय स्वादिष्ट लागतं। आता मी त्याला पुरीसारखं लाटलं, पण ॲक्च्युअली हा जो खाजा आहे हा असं एक त्याची जाड पोळी लाटून सुरीने त्याचे लंबे लंबे कापून ते तळून घेतात। मी फक्त एक तुम्हाला दाखवायचा होता म्हणून तसं भिजवून लाटलं। आता मी हे भिजवून ठेवलेलं आहे। हे भिजवून झालं की आपण कालची जी पातळ भाजी उरली आहे त्या पातळ भाजीच्या आपण पुऱ्या करणार आहोत। आणि ती वाया जात नाही, पावसाळ्याचे दिवस आहे, संध्याकाळी काहीतरी गरम गरम खायला लागतं। तेव्हा आता नेहमीच आपण पराठे बनवतो, तेही छान लागतात, पातळ भाजीचे पराठे पण खूप छान लागतात। पण मी थोडे वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत आणि ते मी तुम्हाला दाखवून देते। हे पीठ मी आता बाजूला ठेवते मुराईसाठी। नंतर तळायच्या वेळेस तुम्हाला या दोन्ही हे खाजा पण आणि पुऱ्या पण दोन्ही पण मी तुम्हाला तळून दाखवते। आता हा मी खाज्याचा गोळा जो आहे मळलेला हा ठेवून देते आणि
हात धुवून तुम्हाला आता पुऱ्यांची कणिक मी मळून दाखवते. ॲक्च्युली काय आहे, हे गावातले जे जुने पदार्थ आहेत हे सगळे आपण विसरत चाललेलो आहोत. एकही गोष्ट वाया जाऊ द्यायची नाही, अशी जी आपली भारतीय संस्कृती आहे ती स्वयंपाकापासूनच सुरू होते आणि त्याचा उपयोग मला आता या कामासाठी होतो. ही माझी पातळ भाजी उरली होती, ही मिक्सरमधनं मी बारीक करून घेतली. या पातळ भाजीमध्ये बेसन लावलं जातं तर ते त्याच्यामध्ये आहे. आता या पातळ भाजीसाठी मी ही कणिक घेतली आहे. ही मी अर्धा कप कणिक इथे काढून घेते. त्यामध्ये मी बेसन टाकणार आहे. अर्धा कप मी बेसन टाकलं. त्यात मी रवा पण टाकणार आहे, मला पुऱ्या करायच्या आहेत. आणि थोडंसं तांदूळाचं पीठ. आता आपण हे पातळ भाजीने भिजवणार आहोत, पण या पिठाच्या अंदाजाने याच्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत, थोडंसं हिंग. सगळं पिठाच्या अंदाजाने चाललं आहे, पातळ भाजीला यात पकडलेलं नाही. हळद, लाल तिखट आणि तीळ, भरपूर सारे तीळ. यामध्ये मोहनसाठी मी 1 चमचा तूप टाकते. आता हे 1 चमचा तूप टाकलंय, हे सगळं केलेलं आहे. आता ही फक्त एकत्र करून घेते आणि मग याच्यात जेवढी पातळ भाजी बसेल तेवढ्याच पातळ भाजीच्या पुऱ्या आपण करणार आहोत. हे मी तुमच्यासमोर हे पीठ टाकलंय. आता याच्यामध्ये जेवढी पातळ भाजी, आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, त्यामुळे हे 1, 2, 3 या पुऱ्यांना सुगंध छान येतो, खूप छान सुगंध येतो, काहीच वाया जात नाही आणि फार छान लागतात या पुऱ्या. कळत पण नाही की कशाच्या केलेल्या आहेत, काय आहेत. आणि नाश्त्याची वेळ तर निघूनच जाते, नाश्ता तर बरोबर होतो त्याच्यात. शिवाय आपण घरातलंच खातोय, आपण बाहेरचं काहीही खात नाही. मान्य आहे मला, आपण तळकट खातोय, पण आता पावसाळ्यामध्ये हे थोडंसं चालतं आणि केव्हा तरी आपण हे करायला पाहिजे. पराठे आपण नेहमीच करतो. आता मी ही कणिक छान भिजवून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर बघा, आता हे पीठ मी असं घट्ट मळून घेतलंय आणि आता मी त्याच्या पुऱ्या पण करून घेतलेल्या आहेत. आता मी फक्त तुम्हाला या पुऱ्या तळून दाखवते. आता हे तेल तापलं, याच्यात मी एक खाजा तळले असल्यामुळे हा गूळ खाज्यामध्ये कच्चाच असतो, त्यामुळे तो गूळ कढईमध्ये सगळीकडे चिकटलेला दिसतो. आता आपल्याला, मला वाटतं तेल अजून तापायला पाहिजे होतं. असो, एक पुरी आपण तशीच तळून घेऊया. पण या खाजा आपला पुरीपेक्षा जाड असतो एकदम, म्हणजे असं होणार नाही की तो फुगेल. खाजा फुगत नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे आता तेल तापायच्या आधीच पुरी टाकल्यामुळे जरा गडबड झाली आहे. अजून थोडंसं तेल तापू द्यायला पाहिजे होतं. पुरी आपली होऊन जाईल आहे, कारण आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं, पण खाज्यामध्ये रवा आणि तांदूळाचं पीठ टाकलं आणि आपण पाणी घेतलेलं नाही आहे भिजवायला. लक्षात आलं आहे का तुमच्या? त्यामुळे काय होतं, तो रवा ते केळ्याचं लिटरमध्ये दळून घेतलेला जो लगदा आहे तो गव्हाचं रवा किती पितो हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आता बघा, ही पातळ भाजीची पुरी खायला मस्त लागते आणि उद्या पण ही राहील, उद्या पण ही खराब होणार नाही. आता ही पुरी तर मी काढून घेते, झाली आहे चांगली. खाज्यामध्ये तळताना गंमत ही होते की तो गूळ निघतो, म्हणून मी आधी या तिखट मिठाच्या ज्या आपल्या तिखट मीठ या पातळ भाजीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या आधी आपण काढून घेऊया आणि मग मी तुम्हाला तो खाजा तळून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तो लाटायला देखील त्याचा त्रास होतो, फाटतो तो, कारण रवा आणि तांदूळ असतो, ते एकजीव पीठ नाही आहे. तर थोडंसं हे लक्षात ठेवू. आणि हा खाजा माझ्याकडे माझ्या आजीने वगैरे कधी केला नाही किंवा आमच्याकडे कोणी केला नाही. माझी एक मैत्रीण होती साळी समाजाची, त्यांच्याकडे तो आमच्याकडे खाजा केला आहे आणि लहानपणी असं डब्यात तो आणला जायचा. तो खाजा आण, खूप छान लागतो. मी तुम्हाला सांगते, मला माहीत नाही तुम्ही ते खाल्लं आहे का,
कारण जत्रेमध्ये गेल्यानंतर ती बेसनाची जी गोडी शेव असते त्याला खाजा म्हणतात. तर हे लोक त्याला केळाचा खाजा म्हणायचे. तर तो केळाचा खाजा ती घेऊन येत असे आणि मी तिच्याचकडे तो खाल्लाय. नंतर एकदा तिला विचारलं की रेसिपी कशी आहे, तर ती म्हणे माझी आई ते केळ कुचकरते हाताने आणि त्याच्यामध्ये रवा आणि तांदूळाचं पीठ टाकून ती तळते. आता त्यावेळेस मिक्सर नव्हतेच, त्यामुळे मी आता हे मिक्सरवर केलं आहे. अर्थात त्यांच्या हातचा तो खूप छान लागायचा. माझा इतका खूप छान झालेला नाही, पण छान लागतोय. म्हणजे छान लागतं, म्हणजे ती चव आली. पण त्यांचा जसा तो अतिशय खुसखुशीत होत असे तसा तो नाही झाला आहे. म्हणजे तितका खुसखुशीत नाही आहे, पण खूप छान लागतो. पार्लेजीचं बिस्किट तुम्ही खातात ते जरा गोड असतं जास्त, त्याच्यापेक्षा हा कमी गोड खाजा लागतो. तर मी आता या पुऱ्या माझ्या तळून झालेल्या आहेत आणि मग आता आपण याच्यामध्ये खाजा टाकू. तुम्ही तो खाजा बघून घ्या एकदा, कारण त्याचा तो गूळ निघतो बाहेर. त्यामुळे तुम्हाला जर करायचा असला तर तो कसा करायचा, काय करायचा ते तुम्ही ठरवू शकता. पुऱ्यांचं काही नाही आहे, पुऱ्या तर निघून जातात आणि पुऱ्यांमध्ये आपण तीळ टाकलेत आणि हा खाजा लाटताना पुरीपेक्षा सुद्धा जाड लाटला मी, म्हणजे हा बराच जाड आहे. माझी कढई पण छोटी आहे, त्यामुळे थोडंसं एक एकच हे करून जात आहे सगळं. फक्त एवढंच आहे की खूप तेलकट काही या पुऱ्या होत नाही. आपण रवा टाकलाय त्यामुळे त्या खुसखुशीत होतात. बस आता ह्या पटपट झालेल्या आहेत, या काढून घेते. फक्त हा खाजा जाड लाटावा लागतो आणि तो काही फुगत बिगत नाही. पार्लेजी बिस्किटासारखा सपाटच राहतो तेलात आणि खायला खूप छान लागतो. 2-3 दिवस छान तो म्हणजे मस्त असा भरून ठेवला स्टीलच्या डब्यामध्ये वगैरे की येता जाता पण मुलं तो खाऊ शकतात. बरं, ते त्याच्यात काही मैदा नाही आहे, त्यामुळे आपण मुलांना चांगलीच गोष्ट खायला देतोय. आणि याची चव एकदा मुलांना आवडल्यानंतर मुलं सरळ म्हणतील की आई केळी घेऊन ये आणि त्याचं कर, किंवा आजी केळी आण, त्या केळाचा आम्हाला खाजा करून दे. त्याला खाजाच म्हणतात, त्याला दुसरं काही नाव नाहीये. आणि ती रेसिपी अवघड नाहीये. केळाची बर्फी आणि हे जे प्रकार आहेत आणि त्याच्यात मग पुष्कळशा गोष्टी पडतात. आपण याच्यामध्ये फक्त रवा तांदूळ, जे आपल्या बारीक रवा आणि तांदूळ आपल्या घरात जे आहे तेच आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बस. आणि गूळ तर सगळ्यांच्या घरात असतो. मी वेलची वगैरे टाकली आहे त्याच्यात, तुम्हाला नसेल टाकायची नका टाकू. आम्ही काही वेलची बिलची घातलेलं खाल्लेला नाही. तर आता बस एवढ्या 2 पुऱ्या झाल्या की मी ते तुम्हाला खाजा पण तळून दाखवते. कारण खाजा तळल्यानंतर तेलात गूळ उतरेल आणि मला या पुऱ्या तळता येणार नाही, म्हणून माझी ही घाई आहे, बाकी काही नाही. या पुरीबरोबर खाण्यासाठी मेथकूट असतं ना, मेथकूट, दही मेथकूट आणि त्याला फोडणी, ही एक चटणी खूप छान लागते पातळ भाजीच्या पुऱ्यांबरोबर. पण मी आता ते केलेलं नाही आहे, त्याच्याऐवजी मी तुम्हाला सॉस बरोबरच या पुऱ्या दाखवणार आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की शक्यतोवर मेथकुटाबरोबर ही पुरी फार सुंदर लागते. तर आणि हा गरम तेलातच तो खाजा तळला जातो. थंड तेलात किंवा निवांतपणे वगैरे नाही तळल्या जात. फक्त कारण की त्याचा गूळ उतरतो, तो आता तुम्हाला दिसेलच तेलामध्ये गूळ उतरलेला. आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता हा खाजा,
हा फुगत नाही, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. असा लाल होतो. केळाचा फार सुगंध तळताना पण येतो आणि थंड झालं तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे की तो कसा. हे एवढंच असंच लाल तळायचं. कारण हा गूळ जो आहे ना, हा तेलामध्ये घट्ट होतो. जसं गुळाचा पाक होतो ना, तसं ते थंड झाल्यावर कडक होतं आणि त्याच्यामुळे तो खायला खूप छान लागतो. बस आता मी हे बाकीचे नंतर तळते, आधी तुम्हाला दाखवते. आपण आता आपली डिश सजवूया. मग काय होतं, मला व्हिडिओ लांबल्याची कंप्लेंट येते सगळ्यांची, म्हणून आता मी हे आवर्त घेते आणि मग एक दोन लॉट झाले याचे, ते मी करून घेतले आणि ते असेच करायचे. हा एक माझा तुटला, मी असंच तळून घेते. चला तर मग आता आपण आपलं हे ताट सजवूया. हे बघा, हे तेल थोडंसं काळं झालंय कारण गूळ त्याच्यामध्ये हे होतोय म्हणून. चला तर मग आता मी तुम्हाला दाखवते. ह्या आपल्या मस्तपैकी खमंग अशा या खमंग पुऱ्या, पातळ भाजीच्या या पुऱ्या, याच्यासोबत मी टोमॅटो सॉस ठेवला आहे आणि हा तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हा खाजा, केळाचा खाजा. आता हा जो केळाचा खाजा होता, हा मगाशी मी तळला होता, हा बघा असा कुटकुटीत होतो. बघा तुम्ही, ही आपली डिश किती सुंदर दिसते, किती छान दिसते. एक तर हा संध्याकाळचा नाश्ता झाला सुरेख. मी तुम्हाला मेथकुटाचं हे सांगितलं आहे, तर तुम्ही मेथकूट हे करू शकता. आणि हा झाला केळाचा खाजा. तर ही गोड डिश पण झाली. बरं, ही गोड डिश जवळपास 3 ते 4 दिवस टिकते, त्यामुळे तुमचं केळ वाया जाण्याचं शक्य नाही आणि मुलांना चांगलं काहीतरी खायला मिळतं. तुम्हाला जर माझी ही आजची डिश आवडली असेल, रेसिपी आवडली असेल, तर माझ्या रेसिपीला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा.
माझा नेहमीचा फंडा, बनाइए खाइए खिलाइए, आपकी ओल्डी गोल्डी को अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए. काय आहे घरातल्या वस्तूंपासून जुने पारंपरिक पदार्थ. आता मी या खाज्यामध्ये काहीही टाकलेलं नाहीये. गूळ टाकलाय, गूळ मुलांना चालतो. केळ आहे, वेलची आहे. मग तुम्ही बघा मी हे कसं केलेलं आहे. आणि पातळ भाजी आपली अजिबात वाया गेली नाही. खूप सुंदर त्याची डिश तयार झाली. धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.